ऋतूने दुपारच्या वेळेस असं काहीतरी केलं ना, की ते बघून मलाच स्वतःची लाज वाटली. काय ते पुढे सांगतेच, तर त्याआधी ऋतूला सकाळी शाळेत सोडून आली आणि तिला सोडून आल्यानंतर माझी ही ठरलेली कामं असतात, जे की छान टीव्हीला गाणी लावायची आणि घरातली कामं करायची. मावशींनी येऊन तर भांडी घासून झालेलीच असतात. ती पहिली ट्रॉलीला लावते आणि बाकीची कामं करून घेते. आणि ही मॅट ना मी IKEAमधून घेऊन आलेली, जी की खूप पाणी शोषून घेते. म्हणजे भांडी घासल्यानंतर ना माझा ओटा बऱ्यापैकी सुका असतो. आणि काल ना मी नाचणी भिजत घातलेली आणि तिला मोड आणायला ठेवलेली, कारण मला ऋतूसाठी नाचणी सत्व बनवायचं आहे. पण त्याला असे व्यवस्थित काही मोड आले नव्हते, म्हणून त्याला परत बांधून ठेवून दिलं. आणि त्यानंतर मी माझ्यासाठी एग रोल बनवायला घेतला. त्यासाठी ना मी चपातीला आधी शेजवान चटणी, टॅमॅटो सॉस, मेयोनीज व्यवस्थित लावून घेतलं. त्यावरती ऑमलेट ठेवलं आणि चीज टाकलं आणि तव्यावर ना बटर लावून दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घेतलं. आणि हे खूपच टेस्टी लागतं. तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. आणि जशी मी हे खायला लागली ना, तशी ऋतू माझ्यासमोर योगा करायला लागली. आणि ते बघून मला स्वतःची लाज वाटली, कारण मी ह्याच्यामध्ये मस्तपैकी खूप सारं बटर लावलेलं, चीज टाकलेलं आणि खात होती. कारण खरं तर ही मॅट मी माझ्यासाठी बाहेर काढलेली, म्हणजे ॲटलिस्ट तिला बघून का होईना मी योगा करायला लागेल. पण माझ्यापेक्षा जास्त वापर तर ऋतूच करते. आणि ह्या व्हिडिओमध्ये ना ती लहान मुलं सूर्यनमस्कार शिकत होते. ऋतूही तसंच करत होती. त्यानंतरचे A to Z योगा पोजेसही तिने बऱ्यापैकी ट्राय केले. आता हे बघून ना मला परत लाज वाटते. बाय.